हा फक्त इतिहास नाही तर खांदेश्वरवर अन्यायाला जडजडीत पुरावा आहे. शापित कर्मवीर, शिक्षण महर्षी, लोकनेता, संयुक्त महाराष्ट्र शिल्पकार आणि स्वातंत्र्य सेनानी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची आज जयंती. रामराम मंडळी, जय खानदेश. स्वागत आहे तुमचं बोलता खानदेश्वर. आज 1 मार्च म्हणजे स्वातंत्र्य सैनानी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जयंती. तर या नेत्यानी जयंती फक्त खानदेशमध्ये नको साजरी होता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी व्हायला पाहिजे. कारण तेवढंच मोठं आहे. या खानदेश पुत्रांना योगदान आणि याचा संघर्ष संपूर्ण संयुक्त महाराष्ट्रासाठी होता. आणि मग यासले फक्त खानदेश पुरतंच काम मर्यादित ठेव आणि खानदेश महाविद्यालय असं शापित पुढारीना माहीत ठेवायची. म्हणजे तेच ना, इतिहास अजून पुरा का पोचणार नाही यावर सरकारने लक्ष द्यावं काम आहे. आज 1 मार्च 2026 भाऊसाहेब हिरे यांची जयंती. मग प्रश्न असा आहे की महाराष्ट्राला घडवणारा या नेत्याला महाराष्ट्राने काय दिलं? स्वातंत्र्य लढावात जवळ क्रांतिकारक भूमिकाच वहितात, जवळ चिमटाना खजिना लुटाई राहता, जवळ डॉक्टर उत्तमराव पाटील आणि तेसना सहकारी जीवले उधार होई घेतात. तो तेसना विश्वास कोणावर होता? दिल्लीवर नाही, मुंबईवर नाही, तर तो होता फक्त आणि फक्त भाऊसाहेब हिरे याच नावावर. अहो 50,000 रुपयांनी भूमिगतच परिवारसले मदत देणं त्या काळमा फक्त मदतच नाही होती, तर ती क्रांतीले देल ऊर्जा होती. कुड कायदाना जनक, शेतकरीसले जमिनी देणारा कायदा भाऊसाहेब हिरे यांनीच पारित करा होता. आज शेतकरीच्या हक्कात उभा शेतच ना, त्यांना मागे भाऊसाहेब हिरे यांनी दूरदृष्टी शे. मग विषय असा की ज्या टाइमले 2 भाषिक राज्य होतं, गुजरात आणि महाराष्ट्र, त्या टाइमले सर्वात 1 नंबरनी पसंतीना नेता आपला कर्मवीर भाऊसाहेब हिरे होतात आणि 3 नंबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब. मग घडणं असं की महाराष्ट्राना सर्वच आमदारांना मोठी संख्या त्यांनी भाऊसाहेब हिरेसले पाठिंबा होता. आणि घडणं मोरारजी देसाईंना राजकारण, तेसनी गुजरातना सर्व आमदारांना मते यशवंतराव चव्हाणांना पारडामा टाकात आणि तेसना पारडं जड कर. आणि या लोकनेता आले 3 नंबरवर तैन 1 नंबरवर आणं आणि 1 नंबरना या भाऊसाहेब हिरे यांसले 3 नंबरवर आणणं काम मोरारजी देसाईंनी कर. त्यांना मागे होती मोठी राजकीय खेडी. मोरारजी देसाईंनी फक्त गुजरातना आमदारांना मते नाही पकडात, तर खानदेशना तोंडमा येईल मुख्यमंत्री पदना घास हिसकायली यावं काम कर. हो फक्त एक राजकीय निर्णय नाही होता, हो खानदेशवर आणि मुख्यमंत्री पदवर होईल पहिला घातपात होता. भाऊसाहेब हिरे असा व्यक्तिमत्व होतात की संयुक्त महाराष्ट्राना आंदोलनमा तेसनी हुबहूब दिनदाडे सहभाग लिंता आणि महसूल मंत्रीपदना राजीनामा दिनता. मग गरीब दुब्या मागासवर्ग यासाठी शिक्षणाचा दरवाजा उघडणारा हा नेता महाराष्ट्रानं पहिला मुख्यमंत्री का बनू शकणार नाही? भलेच तेचनाकडे सत्तानी लॉबी नाही होती, पण जनताना विश्वास मात्र गैरा होता. आज जरी आपण नार पार प्रकल्पासाठी जगडी राहूत, या सपना सुद्धा मालक जनक या कर्मवीर भाऊसाहेब हिरेच होतात. मागला कोयना डॅम उघ्या, पण नार पार प्रकल्प सुद्धा अजून अटकेलं जे 2026 पर्यंत. खानदेशी नेतृत्व आहे कायम दाबायसनच राहिनं, मात्र सत्तानी राजकीय भाकर ही चांगली शेखावत राहिली आणि खानदेशना ज्या प्रश्न होतात त्या प्रलंबितच पडत गयात. यावर विचार करायची गरज आहे. ज्या दिन खानदेशना मुख्यमंत्री होईल, खानदेशना जलसिंचन विकास होईल आणि नारपार प्रकल्प रस्ताले लागीन, त्याच दिन खरी अभिवादन आहे भाऊसाहेब हिरेसले आपले देता येईल. खानदेश पुत्र स्वर्गीय कर्मवीर भाऊसाहेब हिरे यसले कोटी कोटी अभिवादन. आणि आजना भाग आटे संपाडूत मंडळी. आजना एपिसोड कसा वाटणार नक्की सांग्यात. आणि तुम्हाला बा असाच काही अंधारामा आपला काही स्वातंत्र्य सैनिक किंवा काही नेता होतील याची माहिती होईल आणि ती अजून कोणापर्यंत पोहोचेल नाही होणार, आपण आपला बोलता खानदेश मार्फत ही लोकेशपर्यंत पोहोचणार असूत आणि आपला खानदेशी स्वाभिमान पुरं जगभर पसार असूत. तर मंडळी नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर काही माहिती होईल किंवा काही खजिना होईल माहिती ना खानदेशबद्दल, तर नक्की कमेंट करा. आपण त्यावर पुढला एपिसोड तयार करतो. जय खानदेश, जय महाराष्ट्र. भेटूत पुढला वागणं. जय खानदेश मंडळी, जय खानदेश मंडळी. आला बोलता